बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईमध्ये गतिरोधकांचा वाहनांना फटका बसतोय। गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने वाहने आदळतायत। अचानक हा गतिरोधक आल्याने वाहने या ठिकाणी आदळलेली पाहायला मिळतात। या गतिरोधकावर पांढरा पट्टा नसल्याने वाहने या ठिकाणी आदळतायत। अपघात सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबईतील आपण ही दृश्य पाहतोय। नवी मुंबईत गतिरोधकांचा वाहनांना फटका बसतोय। अचानक वाहनं आदळत आहेत। याचा परिणाम हा पाहायला मिळू शकतो। अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण हे दृश्य पाहतोय। गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना या गतिरोधकाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे ही वाहनं अचानक आदळली जात आहेत। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्यात। कविता, काय अधिकची माहिती? नक्कीच ठाणे बेलापूर मार्ग हा जो आहे हा सर्वात मोठा मार्ग समजला जातो। मुंबईकडे जाणारा जो मेन पॉइंट आहे हा ठाणे बेलापूर रोडवरूनच जातो आणि याच बेलापूर मार्गावरती ठाणे बेलापूर रोडवरती ऐरोलीकडे जात असताना जे आहे नवीन गतिरोधक बांधण्यात आलेले आहे। परंतु त्यावरती जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेने पांढरे पट्टेच मारले नसल्याचे जे आहे ते समोर आलेले आहे। त्यामुळे अपघाताला आमंत्रण जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका जी आहे ही करोडोंचे टेंडर पास करते, परंतु गतिरोधक बनवून सुद्धा त्याच्यावरती पांढरे चट्टे मारले नसल्याने प्रवाशांना देखील प्रवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे प्रवासी जे आहेत ते आता या गतिरोधकांवरती पांढरे चट्टे मारण्यात यावे अशी मागणी करत आहे। त्याचबरोबर वाहने जे आहे या ठिकाणी स्पीडने जात असतात अथवा टोल गेला किंवा त्या स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबल्यास अपघात होऊ शकतो। त्यासाठी जे आहे हे प्रवासी जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळालेले होते आणि त्यांनी ही मागणी केलेली आहे। नीलम, कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।